नमस्कार, रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। 31 डिसेंबरला बनवलेली माझी दुसरी रेसिपी आहे शेजवान राईस। आपण नेहमीच बासमती तांदळाचा वापर हा शेजवान राईस बनवण्यासाठी करतो, परंतु या वेळेस मी स्पेशली शेजवान राईस बनवण्यासाठी जो तांदूळ वापरला जातो तोच तांदूळ इथे वापरणार आहे। इथे बघू शकता अर्धा ग्लास तांदूळ मी घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 तांब्या पाणी घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा तांब्या पाणी गरम करून त्याच्यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप ॲड केलेला आहे आणि ते पाणी देखील या पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र हे घातलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या तांदळाचा रंग हा पांढरा शुभ्र राहण्यासाठी मदत होणार आहे। आणि यातच चवीनुसार थोडं मी मीठ देखील ॲड केलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये मी आता धुतलेला तांदूळ हा घातलेला आहे। तांदूळ घातल्यानंतर तो पाण्यात व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर तो खाली पातेल्याला चिकटू शकतो। अगदी 10 मिनिटांमध्ये 80% तांदूळ हा शिजलेला आहे। आता लगेचच हे पाणी आपण चाळणीतून स्ट्रेन करून घेऊयात आणि भात हा थंड होईपर्यंत सर्व ज्या भाज्या आहेत त्या आता मी इथे कापून घेणार आहे। शेजवान राईसमध्ये मी कांदा, कोबी, ढोबळी मिरची, कांद्याची पात, टोमॅटो, परसबी या भाज्या घातलेल्या आहेत। त्याचप्रमाणे शेजवान राईस स्पेशल मसाला देखील मी या रेसिपीमध्ये आज वापरणार आहे। यात गाजर ॲड करायला मी विसरले होते, जे की मी नंतर ते ॲड केलेलं आहे। आता एका गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्यात 2 टेबलस्पून ऑइल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात चिरलेला एक कांदा घालून अर्धा मिनिट आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ढोबळी मिरची मी ॲड केलेली आहे। त्यानंतर गाजर, परसबी, कोबी, कांद्याची पात आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो अशा सर्व भाज्या अर्धा मिनिट आपण तेलामध्ये फक्त फ्राय करून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस हा मी घातलेला आहे। यामुळे आपल्या शेजवान राईसला रंग देखील छान येणार आहे। आणि सगळ्यात शेवटी शेजवान राईस मसाला इथं ॲड केलेला आहे। या ठिकाणी मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले होते आणि त्याच्यासाठी 1 शेजवान राईस मसाल्याचं जे पॅकेट आहे ते पूर्ण इथं वापरलेलं आहे। आणि अशा प्रकारे आता हा जो मसाला आहे तो भाज्यांना व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर जो शिजवून घेतलेला भात होता तो छान असा थंड झालेला आहे, तो भात या भाज्यांमध्ये छान असा मिक्स करून घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपला चायनीज स्टाईल जो शेजवान राईस आहे तो इथे तयार होतो। आणि तुम्ही बघू शकता हा जो राईस आहे तो किती सुटसुटीत इथे झालेला आहे। रंग कलर कॉम्बिनेशन हे खूप सुंदर असं दिसतं आहे। आणि अशा पद्धतीने माझी आजची रेसिपी देखील इथे रेडी झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो राईस आहे तो मला खूप छान वाटला आणि आत्तापासून प्रत्येक वेळेस शेजवान राईस बनवण्यासाठी मी हाच तांदूळ वापरणार आहे। तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।